महाराष्ट्रात असा उमेदवार नाही, रेकॉर्ड ब्रेक त्याचे नाव आहे। जालना जिल्ह्यातील छोट्या गावातील व ग्रामीण भागातील उमेदवार बाबासाहेब शिंदे निवडणूक लढवणार आहेत। शेतकरी, सुशिक्षित, बेरोजगार, देशातील भ्रष्टाचार व देशद्रोह विरोधात निवडणूक लढवणार आहेत। 9 लोकसभा 14 विधानसभा लढविणार असल्याचं आतापर्यंत आपण बघितलं नसेल। लोकशाहीच्या लढाईत 50 एकर शेती गेले पण कधी हारले नाहीत। समाजसेवा, शेतकरी, कामगार प्रश्न नेहमी सोडवण्याचे त्याचे निस्वार्थी व्यक्तिमत्व आहे। आता ते 2024 ची निवडणूक लढवणार आहेत। शेतकरी, सुशिक्षित, बेरोजगार, देशातील भ्रष्टाचार व देशद्रोह विरोधात निवडणूक लढवणार। निवडणुकीचं लोकसभेचा बिगुल वाजलेला आहे, तरी आपण भरपूर असे उमेदवार आहे, पण आतापर्यंत आपण असा उमेदवारच बघितला नसेल की त्यांनी निस्वार्थी शेतकऱ्याचे प्रश्न आज जालन्यामध्ये असे उमेदवार आणि येणारी उमेदवारीशी आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत। असे जालना तालुक्यातील एक उमेदवार आहे, आपण आज त्यांच्याशी स्टार महाराष्ट्रावर ती बातचीत करणार आहोत। जालना लोकसभेचे 9 लोकसभा लढवणारे उमेदवार आज स्टार महाराष्ट्रावर आपल्यासोबत आहेत। तर आपण 9 लोकसभा विधानसभा कशा लढवल्यात आणि कोणते प्रश्न आज मुद्द्यावर आपण चर्चा केलेली आहे। मी 1980 पासून विधानसभा आणि लोकसभा लढत आलेलो आहे। आतापर्यंत 9 लोकसभा आणि 14 विधानसभा मतदारसंघ लढवले। तर हे जे निवडणूक जी लढवली, माझं एकच ध्येय होतं की भारतातला जो नागरिक आहे, शेतकरी आहे, सुशिक्षित, बेरोजगार यांच्यावर जो अन्याय करतं सरकार, त्या अन्यायाला वाचा फोडून त्यांना जो योग्य न्याय मिळावा म्हणून मी ह्या राजकारणामध्ये उतरलो। आतापर्यंत भारत हा कृषीप्रधान देश आहे, सर्वात मोठा उद्योग शेती आहे। भारताचा शेतकरी जगाचा अन्नदाता आहे। तो काबाड कष्ट पावसात उन्हातान्हात काम करून त्याला जे आहे त्याच्या कष्टाच्या दामाचा किंमत आतापर्यंत मिळालेली नाही आहे। सरकार त्याच्या दामाला किंमत आली तर सरकार निर्यात बंदी करते, तर तो 40% टॅक्स करतं। तर हे हेतू पुरस्कार सरकार शेतकऱ्यावर अन्याय करत आहे। तर याच्या उलट सरकार परदेशातून माल आयात करतं आणि चढ्या भावानं आयात माल करतं। भारतामध्ये स्वस्त व्यापाऱ्याला स्वस्त भावामध्ये तोच माल विकतो, पण शेतकऱ्याचा माल त्यांना चढ्या भावानं वेगवेगळ्या किमतीला गेल्याला ते आवडत नाही। ही एक मोठी शोकांतिका आहे। आतापर्यंत आपण लोकसभेमध्ये भरपूर उमेदवार बघितलेत, पण राजकारण कोणत्या थराला गेले, आपण त्याच्याबद्दल काय सांगणार। आता राजकारण आता हे सर्व खालच्या थराला आहे। त्याच्या सर्व गल्ली ते दिल्ली सगळं दहशत आहे, गुंडगिरी आहे, सगळी मिलीजुली भगत आहे, सर्व पक्षांतर चाललेलं आहे। तत्व कुठं ठेवले यांनी काही समजत नाही। मतलबासाठी सगळे एकमेकाला नाव ठेवतात ना, टायमाला मतलब आला म्हणजे सर्व एक होता सगळा पक्ष। हे सगळी खिचडी झालेली, सर्व गोंधळ झालेला आहे। ह्या देशात एवढी क्षमता आहे की जगावर हे भारत राज्य करील एवढी क्षमता आहे। त्या सुशिक्षित बेरोजगार आहे भारतातले, काही करोडो लोक, 12-15 कोटी सुशिक्षित बेरोजगार आहे, यांना जॉब नाही। त्याच्यात एक शोकांतिका आहे मोठी। प्रत्येक डिपार्टमेंट पहा, संरक्षण पहा, पोलीस खाते पहा, दळणवळण खाते, प्राधिकरण, विमान प्राधिकरण पहा, आपलं रेल्वे खाते पहा, ST महामंडळ पहा, दवाखाने पहा, शिक्षण क्षेत्र पहा। याच्यात प्रत्येक डिपार्टमेंटमध्ये, इतर प्रत्येक डिपार्टमेंटमध्ये तुम्हाला जागा रिक्त दिसते, व्हॅकंट। ही एक शोकांतिका आहे। एवढे मोठे सुशिक्षित बेरोजगार असून हे भरत नाही आहे। हे जर त्यांची भरती केली तर देश सुजलाम सुफलाम, भारत जगामध्ये नंबर 1चा आहे। भारतामध्ये एवढी सामग्री आहे की तिच्यावर काय नियोजन नाही आहे। सर्व लूटमार चाललेली आहे भारताच्या संपत्तीची। आता हे जर सुशिक्षित बेरोजगाराला इथं जर नोकरी दिली तर हे कंट्रोल करून देश प्रगतीपथावर एक नंबर। आपल्या सुशिक्षित बेरोजगाराची परराष्ट्रामध्ये किंमत आहे। अमेरिकेसारखे भारताच्या सुशिक्षित बेरोजगार तरुण कुशल वर्गावर फार मोठी प्रगती करू शकलेले, पण आपलं सरकार आपल्या लोकांना देत नाही। उलट परदेशी मल्टीपर्पज, शेकडो मल्टीपर्पज कंपन्या भारतात येऊन त्यांना सुख सुविधा देऊन, कन्सेशनल रेटमध्ये सर्व फॅसिलिटी देऊन ते भारताच्या लोकांच्या बोकांडी बसल्या। मी म्हणतो, एक ईस्ट इंडिया कंपनी आली ती मागं स्वातंत्र्यापूर्वी, तर तिनं स्वातंत्र्यच हातात घेतलं, तर आता शेकडो मल्टीपर्पज कंपन्या आल्या। त्या काय करतील तो टाईमच सांगेल, पण ज्यावेळेला आपल्याला कळेल त्यावेळेला आपल्या हातातून टाईम निघून गेलेला असेल। तर ही एक मोठी सरकारची शोकांतिका आहे। आतापर्यंत जे ॲडमिनिस्ट्रेशन, जो नियोजन आहे, हे नियोजन स्वातंत्र्यापासून व्यवस्थित नाही आहे।
सर्व भ्रष्टाचार चाललेला आहे, देशद्रोह चाललेला आहे, सगळा हे चाललेलं आहे याच्यात. प्रत्येक भारतीय नागरिकाचा कोणताही विकास झाला नाही आहे. कोणत्या स्कीम आहे सगळ्या थोड्या लोकांना द्यायचं, दुसऱ्या लोकांना आळायचं. आता भारताचा पंतप्रधान म्हणते की ऑनलाईन करा, कोणतंही काम ऑनलाईन करा, कॅशसुद्धा अरे इथं लोक अंगठे छाप, भारतातले किती अंगठे छाप लोक, त्यांना ऑनलाईन काय समजतं? ऑनलाईन अरे तुम्हीच गव्हर्नमेंट आहे, तुम्ही कुठं ऑनलाईनवर कुठं भरोसा ठेवता? आता ऑनलाईन तुम्ही प्रत्येक स्कीम काढता तर प्रत्येकाला 10 फॉर्म इथून तिथून जमा करायला होता. तिथं प्रत्येक ठिकाणी अडवणूक होती, 100-200 प्रत्येक फॉर्माला घेतो, तेव्हा माणसाला चक्रा मारला, त्याच्यात परेशान होतो. तुम्ही तरी कोणत्या ऑनलाईन करता? ही एक शोकांतिका आहे. आता येणाऱ्या लोकसभेला आपण उमेदवारी अर्ज दाखल करणार आहात का? हो, उमेदवारी अर्ज दाखल करणार आहे. आणि एक शेतकऱ्यासाठी, सुशिक्षित बेरोजगारासाठी आणि देशात जो चाललेला भ्रष्टाचार, देशद्रोह याच्या विरोधात एक क्रांती करणार आहे. आणि आतापर्यंत राजकारणामध्ये तर सगळेच लोकसभेला सांगतात, पण शेतकऱ्याचा प्रश्न कोणीच उमेदवार असा उचलून धरू शकत नाही. आतापर्यंत आपण बरेच प्रश्न शेतकऱ्यासाठी उपस्थित केलेले आहे, समाजकारण, समाजसेवा, म्हणजे असं महाराष्ट्रामध्ये तुमच्यासारखं नेतृत्व कुठं बघायला मिळत नाही. आता इतके दिवस कसं होतं, आतापर्यंत लोक जागृत नव्हते. आता या दिवसांदिवस कसं आहे, यांचा तमाशा पाहून लोक जागृत होऊ राहिले. आता कसं आहे, काँग्रेससारखा शिवसेनेला जातीवादी म्हणत होतं, आता त्यांनी सत्तेसाठी गठबंधन केलं. ते साधारण माणूस म्हणतो अरे तो तर काल परवा शिवाय देत होता ना, आता कसा एक मिळाला, त्याचा फायदा काय? आपल्या फायद्यासाठी झाले का यांच्या फायद्यासाठी झाले? मग तो विचारातून तो स्वतःला सिद्ध होतं, माहिती होतं पेपरमधून, मीडियामधून, की हे सगळं याच्या फायद्यासाठी सगळे एक होऊ राहिलेले. भारतीय नागरिकाच्या सुख सुविधेसाठी कधी एक झालेलं नाही, केवळ पक्षांतर बंदी केलेली नाही आहे. ही एक मोठं हे. आता हे मतदारांनी जागृत व्हायला पाहिजे याच्याबद्दल. आपण जर बघितलंय तर असं नेतृत्व बाबासाहेब शिंदे यांनी 9 लोकसभा लढवल्यात, पण आतापर्यंत त्यांची केंद्राना किंवा महाराष्ट्र राज्य शासन यांनी आतापर्यंत अशा उमेदवाराची आणि असं नेतृत्व, समाजसेवा करणारं आणि निस्वार्थी आपण भरपूर उमेदवार बघितले, पण त्यांच्यासारखा निस्वार्थी उमेदवार आपण आज उभ्या महाराष्ट्रामध्ये सुद्धा बघितला नसेल. तर माझी स्टार महाराष्ट्राच्या चॅनलद्वारे त्यांनी आपली हकीकत सांगितली आणि महाराष्ट्र राज्यपाल यांनी त्यांची दखल घ्यावी, केंद्र सरकारने त्यांची दखल घ्यावी. असा उमेदवार आणि निस्वार्थी आणि समाजसेवा करणारं व्यक्तिमत्व आज महाराष्ट्राला पाहिजे. स्टार महाराष्ट्र न्यूज, कोंडी बानपट, जालना.